शुभ सकाळ सर्वांना. तर माझ्या गोडताईंना मैत्रिणींना, तर कशा आहात तुम्ही? तर सकाळचे टायमिंग जे आहे ते सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आज मी लवकर उठलेली, कारण आज आहे अक्षय तृतीया आणि बुधवारचा दिवस आहे. त्याच्यामुळे लवकर उठलं की खूप अशी साफसफाई आहे. आणि कोणताही छोटासा सण राहू द्या किंवा घरामध्ये छोटीशी पूजा राहू द्या, घरापासून ते बाहेरपासून सगळं स्वच्छ क्लीन केलं तर ती पूजा केल्याने आपल्या मनाला वाटतं. त्याच्यामुळं सगळं जे आहे ते घासाघाशी धुवाधुवीचं खूप काम असतं. आणि जशी की आज अक्षय तृतीया आहे, खूप मोठा दिवस आहे, पित्र पण जीव घालावं लागतात. तर सकाळीच लवकर उठले आणि उठल्या जे आहे ते आमच्या आलूची टफीची जी आहे मस्ती चालू आहे. आलू थोडंसं मया करून बाजूला होतं, पण टफी जे थोडा हात लावला की ती खेळतच बस म्हणून म्हणतं. तर सकाळी 5 वाजलेले येतं आणि ते माझ्यासोबत खेळायला आहे. बांधायला गेलं की त्याला वाटतं की मोठं जे आहे आलू ते बाहेर निघून जाते, काही गेटचा त्याचा गर्दा इतका जे चालू असतो की नाही तर बांधू पण देत नाही. तर मी आता ह्याला बांधून घेते आधी, आणि पुन्हा जे आहे ते म्हणजे कामाची सुरुवात जी आहे ते आता होणार आहे. आणि घरामध्ये पण चौकट झाड आहेत आणि बाहेर कंपाऊंडला बी भरपूर असे झाड आहेत. त्याच्यामुळे कचरा तर इतका अफाट पडतो की झाडायला 1 घंटा लागतो. जसं की झाडून सगळं पाणी मारणं, ह्याच्यामध्ये बरोबर बाहेरनं रांगोळ टाकून एक तर 1 घंटा कंप्लीट असा लागतो. आणि आत्ता असं झाडलं की लगेच अजून वरचा जे झाडाचा पाचोळा आहे ते पडतच राहतं. तर तसं आता 3दा मला अंगण झाडावं लागते. सकाळी जे आहे ते पावर खूप असते पाण्याला, आणि तसं वोल्टेज खूप कमी राहिलं पुन्हा थोड्या जे आहे ते प्रेशर कमी मारतं. त्याच्यामुळे सकाळी चौकड भरपूर असा अंधार होता. बाहेर जायचं भीती काही नाही, पण कसं कुत्र्याचं खूप भीव आहे, कारण आमच्या इथं ग्राउंड भरपूर मोठं आहे. त्याच्यामुळे खूप असे कुत्रे जमा होतात ग्राउंडमध्ये, आणि एक जे आपल्या अंगावर पडलं तर सगळे येऊन पडतात. त्याच्यामुळे साईडनं जे आहे लांबूनच मी सगळं बाहेरलं ते धुवून घेतलेलं आहे. झाडून काढले आणि जेव्हा आता उजेड पडत रांगोळ तेव्हा टाकून घेणार आहे. तर आधी तर सगळं झाडलं आणि आता जे आहे ते सगळं टाकून घेतलेलं आहे मी. चला सगळं झाडून वगैरे झालं आहे. तर आता मी ताजं फ्रेश पाणी आहे ते रानामध्ये भरीत आहे. आणि आम्ही दोघं तिघं पण रानातलंच पाणी पितो. आणि कुणी आलं गेलं तर फिल्टरमधलं पाणी वापरतात. आम्हाला रानातलं पाणी जे आहे बोरचं जे फ्रेश पाणी तेच आम्ही पितो. आणि फिल्टर लावलेलं आहे, पण फिल्टरचं पाणी काय आम्ही पित नाही. मी तरी पण साईडला माझी कळशी भरून ठेवत असते, आणि मला हेच पाणी जे आहे ते छान वाटतंय. चला सकाळची जी आहे तर रांगोळ पण टाकून घेतलेली मी, जशी की बाहेर पण टाकून घेतली. ज्या गाडी यायची जागा आहे तिथं पण लक्ष्मीचे पावलं वगैरे टाकते, जसं की तुळशीपाशी पण टाकलेली आहे. तर चला आता बाहेरलं काम झालं की घरामध्ये पण मला घराला पोचा वगैरे सगळंच मारायचं आहे. त्याच्यामुळे सकाळी 5 वाजता उठलेली मी, आणि थोडं काम करीत तरी आज सगळा दिवसच जाणार आहे कामामध्ये, कारण पूर्णचा स्वयंपाक म्हणलं की लवकर काही होत नाही. तर चला आता झालेली माझी रांगोळ वगैरे टाकून, आणि आता जे आहे ते मी चिमण्याला पाणी जे आहे चिमण्याला सकाळी पाणी आणि तांदूळ आधी टाकते, कारण घरामध्ये गेले पुन्हा मला कामाच्या नादामध्ये सही पण राहत नाही. आणि सगळे भांडे पण स्वच्छ घातलेत, तर घासून घेतलेले आहेत, कारण की काल खार पण घातलेला आहे, त्याची भरणी पण घासून ठेवली आणि दिवसभर उन्हामध्येच ठेवणार आहे, कारण जे त्याचा वास आहे गेल्या वर्षीचा ते सगळं जातो. आणि आता जे आहे मी पोचा मारायला घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे पाण्यामध्ये, जसं की गोमित्र, हळद आणि मीठ, जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जसं जेव्हा पोचा मारायचा तेव्हा हे 3 इंग्रेडियंट जे असतात मी ह्याच्यामध्ये टाकीत असते. तर चला आता जे आहे माझ्या घराचे पोचे लावून व्हायले. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जसं की सगळेजण जसं बजेट आहे तसं सोनं पण खरेदी करतं, आणि कोणतंही शुभ काम करायला जे आहे ते आज मुहूर्त पण लागत नाही. आणि आजचा दिवस जे आहे ते खूप छान आहे. तर आज पितरपाठ पण आहे, जसं की आपले जे स्वर्गवासी असतात, सासू सासरे मोठे वृद्ध माणसं, तर त्यांना जीव पण घालतात. तर आज माझ्या इथं पण आहे त्या पितरपाठ, तर आज मग जीव घालायचा आहे. तर आता चला आधी इथं करणार आहे पूजा, आणि पुन्हा स्वयंपाकाला तयारी, कारण सकाळचा पण स्वयंपाक करावं लागतं, कारण मिस्टर मुलगा दुकानी जातात आणि ते स्वयंपाक झाल्यावर पुन्हा करायचा आहे पूर्णचा स्वयंपाक. तर चला तुम्हाला अक्षय तृतीयाच्या खूप खूप पुन्हा शुभेच्छा. चला आता आलेली मी किचनमध्ये, कारण मुलाला जे आहे दुकानी जायचं आणि त्याचे पप्पा जे आहेत ते गेलेले आहेत लग्नाला, कारण लग्न सराई आहे, जिथं बोलीलं तिथं जाणं भागच असतं. तर आज अक्षय तृतीया आहे पण लग्न आहे, त्याच्यामुळे आता ते तिकडे जेवून येतो म्हणले आज. आणि आता मुलापुरता जे आहे ते उपमा करून देणार आहे. तर हे चॉपर मागवलं, जे गडबडीचं काम असतं त्याच्यासाठी खूप असं
कामाचं आहे आणि किती छान जे आहे की आपली मिरची कांदा जे आहे मस्त ग्रँड झाला आहे. तर आता त्याला थोडासा उपमा करून घेणार आहे मी. आणि उपमा खाऊन मग ते दुकानी गेल्यावर मला पूजा करायची आहे, कारण सगळ्यांची गडबड असते, त्याच्यामुळे पूजा आधी साईडला ठेवून त्याला जे आहे नाश्ता करून दिलेला आहे. पांढरा करीत असते, कधी पिवळा करीत असते. मला जे तर चला, घरातली देवपूजा पण आटपली, सासू सासऱ्याच्या फोटोची पूजा पण केलेली आहे मी. तर चला आता आली स्वयंपाकघरात. आणि आता जे आहे ते डाळ शिजायला टाकलेली आहे. मी तर जे आहे ते साराचा मसाला जे काढून घेत आहे, जसे की कांदे टोमॅटो पण भाजून घेतलेले आहे. तर पूर्णाची डाळ बी एकदम छान लोण्यावानी शिजलेली आहे. आणि आधी तर कांदे भाजून घेतले आणि जास्त टमाटर नाही, एकच टमाटाच टाकलेला आहे. आणि वल्ल खोबरं जे होतं, जे नारळ फोडलं होतं अमावस्येच्या दिवशी पूजेला, ते घरामध्ये तसंच होतं. आणि वल्ल्या खोबऱ्याचं जे सार आहे ते एक नंबर असं होतं. आणि तुम्ही बी नक्की करून बघा. ताज वल्लं खोबरं जे आहे ते सारामध्ये टाकणार आहे मी. आणि कोथिंबीर भरपूर टाकलेली. आणि आता जे आहे मसाला गार झालेला आहे, त्याला मिक्सरमधून काढून घेणार आहे. आणि जे आहे ते पुरण जे शिजलेलं आहे, आता मला पुरण पण मिक्सरमधून काढायचं आहे. आधी तर लाईट खूप चालली उन्हाळा असून पण, त्याच्यामुळं आधी तर आहे ते मसाला काढून घेणार आहे मी. आणि मस्त काळा मसाला जे आहे ते तयार झालेला आहे आपल्या आमटीचा. आणि असा मसाला केला की खूप छान अशी आमटी होती. वल्ल्या जे खोबऱ्याची आमटी जी आहे ते सार खूप छान असं होतो. चला आता आमटी आणलं आंबे ते चांगले आहेत का, पण लय मोठे दिसेल. आणि चला आता जे आहे ते पहिला आंबा घरात आला आहे, कारण अक्षय तृतीयापासून आम्ही आंबे घरात कुणीच खात नाहीत. आम्ही दोघं पण पाळतो, तसे आमचे लेकरं पण जे आहे ते नेम सगळं पाळतात. आणायचं नाही म्हणलं की काहीही वादविवाद करीत नाहीत. तर आजपासून जे आहे ते आंबा आम्ही खायला सुरू केले. आणि जसे पित्र आपल्या घरी असतात त्या पित्रांना दाखवल्याशिवाय काहीच असं आंबा वगैरे खायला जमत नाही. जे नेम आहे ते आजपर्यंत करीतच आलो. आता पुढीचं काय की पण आपल्या हातात आहे तवर तर करायचं. तर चला आता आमटीला देणार आहे फोडणी, जसं की टाकलेले आहे अद्रक लसूण, काळा मसाला टाकलेला आहे, गोड मसाला टाकलेला आहे, हळद टाकलेली, जे पेस्ट करून ठेवलं होतं ओल्या खोबऱ्याचं कांदा टोमॅटोचं, ते पण तेलामध्ये मस्त परतून घेणार आहे. आणि चांगलं शिजलं की त्याच्यामध्ये डाळीचं पाणी टाकणार आहे, स्वादानुसार मीठ टाकलेलं आहे. आणि मस्त आता बारीक गॅसवर जे आहे ते आमटी मस्त कडू द्यायची. तर त्याला कट जे आहे ते खूप छान असं येतो. तर चला, माझी आमटी पण तयार झालेली. इथं जे आहे ते भज्याचं पीठ मी कालवीत आहे, जसं की कांदा टाकलेला आहे, मिरची टाकलेली आहे, ओवा जिरे थोडासा सोडा आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून जे आहे ते मी पीठ भिजून घेतलेले आहे. इथं कणिक पण मळून घेतलेली आहे. आणि कणिक मिळून मला अर्धा घंटा झालेला आहे. पापडी भजी आधी काढून घेतली. तर आता टाकणार आहे पुरणपोळी, कारण आता जी पित्र यायची जी टाईम झालेली आहे, फोन लावलेला आहे मी त्या मामीला. तर आता लास्ट जे आहे ते 4-5 पोळ्या टाकायच्यात. बाकीचा जे उंडा आहे ते फ्रीजमध्ये उचलून ठेवणार आहे, कारण संध्याकाळी सगळेजण जेवतात. दुपारी जेवायची कुणाचीच ही टायमिंग नाही आहे, सकाळी एक जेवतात संध्याकाळी एक. तर चला आता फक्त पित्रापुरतात जे आहे ते स्वयंपाक करून घ्यायचा आहे मला. तर आता इथं टाकीत आहे मी पोळ्या. मी कारण सकाळीच पुरण जे आहे ते कूलरला गार करायला ठेवलं, खूप छान जे आहे पुरण आज झालंय. तर चला, मस्त लुसलुशीत अशा छान गरमागरम पहिला आहे. आता रसनपोळी जी आहे ते पहिली आहे. आणि आजपर्यंत आंबाजी घरात आणलेलं नाही. रसनपोळी खूप छान लागते खायला. आणि तुम्ही पण अक्षय तृतीयाचं रसपोळी जे आहे ते या खायला. तर मग छान करून घेतलेल्या आहेत मी पुरणाच्या पोळ्या.
मी भरून फुलतो कळशीमध्ये पाणी. ते कुत्रे का आधीच भुकत आहे कुणी यायच्या आधी. या तसंच भुकते ते. या मामा मामे. हो हाय हाय सोडलं की आताच ते लिंबाच्या झाडा सोडले. तर ते गाईला भरलेत वाटतं प्यायला आता आणि तिथं सोडून दिले. या की ठेवा तिथं ठेवा. त्या घरावर ठेवून दे. लावा ना त्याला चौकून लावा. तिथं फोटोला ते लावा. तर चला अक्षय तृतीयाची जी पूजा असती जसं की कळसा बिनगी असती खाली जे आहे मध्ये टाका. आपल्या गव्हाच्या जे ओंबे असतात ते ठेवावं लागते. पण गव्हाच्या जे ठुसे असतात ना ते ठेवावं लागते. पण आता ठुसे मिळत नाहीत म्हणून जे आहे ते आम्ही गहूच ठेवतो. तर सगळी पूजा मांडून ठेवली होती. मिस्टर आले की हळदी कुंकू वाहून कळसा बिनगी भरून ठेवले. तर नैवेद्य दाखविलाय. आणि जसे की पित्र पण बोलवलेले आले आहेत. आता त्यांचं जेवण ताटं जे आहेत मी लावून घेतलेले आहेत. आणि सगळ्यांचे जेवण वगैरे झाले. तर कसा वाटला ब्लॉग तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब माय चॅनल. झालं तर आजचा दिवसभर असं जे होतं आजचं रुटीन जे होतं ते असं. तर छानशी झालेली आमची सासू सासऱ्याची पूजा. आणि अक्षय तृतीयाच्या तुम्हाला अजून पण खूप खूप शुभेच्छा.